लातूर जिल्ह्यातील नळेगाव येथे गेल्या 57 दिवसांपासून दिव्यांग बांधवाचं धरणे आंदोलन सुरू असून त्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत शिवशक्ती जनरल कामगार संघटनेच्या वतीने लातूरातील तहसील कार्यालयासमोर वाद्य वाजवून आणि गाणं गाऊन धरणे आंदोलन करण्यात आले। कलावंतासाठी महामंडळ स्थापन करावं, कला केंद्रावरील डीजे साऊंड सिस्टम बंद करण्यात यावी आणि पारंपरिक वाद्य वाजविण्याची सक्ती करण्यात यावी, तसेच वृद्ध कलावंत मानधन 5 ऐवजी 10,000 करण्यात यावं, अशा एकूण विविध 12 मागण्यांसाठी दिव्यांग कलावंतांनी पारंपरिक वाद्य वाजवत आणि कला सादर करत धरणे आंदोलन केले। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। सर, मागण्या म्हणजे आमच्या बऱ्याच 12 मागण्या आहेत। आज जे की नळेगाव इथं राष्ट्रीय बहुजन पार्टीच्या वतीनं जवळपास आज 65 दिवस पूर्ण झाले तरी प्रशासन जागा होत नाही, म्हणून दिव्यांग शिवशक्ती जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेमार्फत मी संस्थापक अध्यक्ष दीपमाला तुपकर बोलते। आज पाहायला गेलं तर आम्ही दिव्यांग बांधव 1 तास बिना अन्न पाण्याचं राहू शकत नाही, उभं टाकू शकत नाही। आज पाहायला गेलं तर आमच्या दिव्यांग बांधवाच्या डोळ्यामध्ये पाणी आहे। यात माझा अंध बांधव आहे, आपणही बघू शकता की अंध बाबा आहेत। आज त्यांच्या माध्यमातून कलावंत कुठंतरी जागृत झाला पाहिजे, कलावंत कुठंतरी घडला पाहिजे। आज पाहायला गेले तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये कला केल्याशिवाय कलेचं प्रसारण केल्याशिवाय कार्यक्रम व्यवस्थित मानला जात नाही। तर अशा प्रशासनाने आमच्याकडे दुर्लक्ष न करता आमच्या मागण्या फक्त कलेक्टर साहेबांनी आम्हाला पत्र देऊन केवळ ईमेल द्वारा कळवलं हे न सांगता की आमच्या मागणीला कुठंतरी बैठक लावणं गरजेचं आहे, आमच्या मागणीला कुठंतरी मान्यता आणणं गरजेचं आहे आणि अवलंबून फक्त कलाकार आमच्या उपासमारीची वेळ आली म्हणून आज आम्ही सर रस्त्यावर उतरून आंदोलन त्याग उपोषण करतोय। आज पाहायला गेलं तर आम्हाला विचार जर करायला गेलं तर आमच्या दिव्यांग बांधवांना इथपर्यंत येण्यासाठी बसमध्ये चढण्यासाठी सुद्धा त्यांना संघर्ष करावा लागतो। तर आज पाहायला गेलं तर ज्येष्ठ नागरिक बी जर म्हटला तर ज्येष्ठ नागरिकाला पण उतरायला चढायला प्रॉब्लेम होतो। तर या पिढीला नाही तर नंतरच्या पिढीला तरी हा कलाकार कुठेतरी जागृत झाला पाहिजे, कलेला कुठेतरी वाव मिळाला पाहिजे, दिव्यांग बांधवाला न्याय मिळाला पाहिजे, ज्येष्ठ नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे, विधवा महिलांना न्याय मिळाला पाहिजे, संपूर्ण महाराष्ट्रातल्या कलाकारांना न्याय मिळाला पाहिजे। कारण कलाकार जो वेळेस कला दाखवतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी कार्यक्रम आकर्षित वाटतो, जर पाहायला गेलं तर सक्रिय वाटतो। आज त्याच बांधवावर जर उपासमारीची वेळ आली असेल, पाहायला गेलं तर आज ते अध्यक्ष जवळपास मला वाटते 65 दिवस आज पूर्ण झाले। त्या परिवारामधला माणूस एक दिवस जर माणूस बाहेर कामाला गेला आणि जर त्याचा परिवार विस्कळीत होतो तर आज 65 दिवस त्या माणसांनी जवळपास घर त्याग सोडून आज फक्त समाजासाठी सेवा करत आहे। जर असा माणूस एखादा समाजासाठी सेवा करत असेल तर सगळ्या महाराष्ट्रातल्या कलाकारांना माझी विनंती आहे की या आंदोलनाला सहभागी व्हा आणि तुमचा सहभाग वाढवा, कुठंतरी मागणीला आमच्या मान्यता द्या। धन्यवाद।